आपल्या या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे आपण शिवलिंगावर कशा प्रकारे पाणी अर्पण करत असतो। तर शिवलिंगावर पाणी असे कधीही अर्पण करू नये। आपल्यापैकी 99% लोक हे चुकीच्या पद्धतीनेच पाणी अर्पण करत असतात, तर त्याचे फळ आपल्याला पूर्ण मिळत नाही। तर बघू शकता आपण अशा प्रकारे जर केलं तर आपल्याला कधीच त्याचं फळ मिळणार नाही। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। मला जर असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेल सुद्धा, पण माहिती करून घ्यायला काही हरकत नाही, म्हणून म्हटलं चला आपण अशा प्रकारे व्हिडिओ बनवूया। कारण मला पण बरेच दिवस माहिती नव्हतं, पण आपल्याला जेव्हापासून माहिती पडायला लागलं की आपण आपल्यामध्ये सुधारणा करत असतो आणि नक्कीच केली सुद्धा पाहिजे। तर बघा, आपण बरेच जण काय करतो, मंदिरात जातो आणि शिवलिंगावर अशा लगेच पाणी अर्पण करायला लागतो, पण तसं करायचं नसतं। शिवलिंगाच्या दोन्ही चरण भागामधून उजव्या बाजूला गणपती बाप्पांचे स्थान आहे आणि डावी बाजू जी आहे त्या बाजूला कार्तिकेय यांचं स्थान आहे आणि मध्यभागी अशोक सुंदरीचं स्थान आहे। तर दोन्ही हातांच्या मध्यभागी शिवलिंग हातामध्ये घेतलेली जी आहे ती पार्वती माता आहे। तर असं सर्व याचं वर्णन आहे। सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांना पाणी अर्पण करायचं आहे, त्यानंतर डाव्या बाजूला कार्तिकेयांना अर्पण करायचं आहे, त्यानंतर मध्यभागी अशोक सुंदरी आहे त्यांना अर्पण करायचं आहे, त्यानंतर आपल्याला गोलाकार असं पार्वती मातेला फिरवल्यानंतर वरती शिवपिंडीवर पाणी अर्पण करायचं आहे। महादेव हे तुम्हाला आधी माहिती होते का? तर 99% लोक जी आहेत तर अशा प्रकारची चुकी करत असतात। जेव्हापासून आपण शिवपुराण ऐकायला लागलो, बघायला लागलो, तेव्हापासून आपल्याला महादेव हे समजायला लागलेले आहे। आपण पुढे बघूया, ते म्हणजे बेलपत्र ज्यावेळेस आपण अर्पण करतो तर त्याकरिता सुद्धा मंत्र म्हटला जातो। तर तो मंत्र कोणता आहे ते स्क्रीनवर बघूया। पुढे बघूया, ते म्हणजे ज्यावेळेस आपण शिवलिंगावर पाणी अर्पण करतो तर तेव्हा सुद्धा मंत्र म्हटला जातो। माहिती अगदी छोटी जरी असली तरी व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण होता। ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी हा उपयुक्त आहे, म्हणून म्हटलं छोटा का असेना व्हिडिओ बनवूया। तर तुम्हाला आजची दिलेली माहिती कशी वाटली, युजफुल वाटली असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत।